Hello everyone. Dystonia is very difficult condition, and it is not just a physical condition but it is emotional, social, and sometimes economical also. And we have lot of such patients who are struggling there with dystonia. And now we have started a mission to help such patients. And the motivation behind was my first question, Dr. Praveen Nagmote sir, and today he is with us. So we will talk with sir and we'll try to know his journey of fighting with dystonia. आणि सर मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे, सो विल टॉक इन मराठी. तर नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. तर सर आपल्याबद्दल सांगा थोडंसं आधी. मी डॉक्टर प्रवीण नागमोते पुढीला असतो. एक मागील 25 वर्षापासून प्रॅक्टिस करतो, एक जनरल प्रॅक्टिस. ओके. तर सर तुम्हाला पहिला डिस्टोनियाचा सिम्पटम कसा सुरू झाला, कसं हे सगळं सुरू झालं? 2011ला सुरुवातीला मला मानेत वगैरे त्रास सुरू झाला. म्हणजे एक जसं रुटीनचे जे काम वगैरे करतो आपण त्याच्यात मान मागे ओढल्यासारखी व्हायची. तर ती एक सुरुवात होती. तर सुरुवातीला तितकं काही वाटलं नाही, सहज झालं असेल असं वाटलं. त्याच्यानंतर म्हणजे मान म्हणजे डोकं मागे जाणं खूप सुरू झालं आणि सोबत दुखणं पण झालं, सोबत आवाजात बदल झाला. नंतर ट्रेमर्स यायला लागले हाताला, अर्ध्या हाताला अर्ध्या तळपायाला मुंग्या यायच्या, अशी सुरुवात झाली. त्याच्यानंतर जसं ते याचे डॉक्टर जसं इंजेक्शन वगैरे लावायचं आहे तर तेव्हा त्रास व्हायला लागला. खाली पाहताना डोकं मागे ओढत होतं. जसा आपण प्रयत्न करतो की खाली व्हायचं, डोकं मागे जायचं, अशी सुरुवात झाली. ओके. आणि आपण एक डॉक्टर आहात, तर त्याच्यामुळे आपण कसं काय केलं त्याच्यानंतर, कधी तुम्हाला ते डायग्नोज झालं की हा डिस्टोनिया आहे? त्याच्यानंतर मला वाटलं की काहीतरी न्यूरोपॅथी म्हणजे काहीतरी डेव्हलप होत आहे असं. त्याच्यानंतर मी न्यूरोलॉजिस्ट कडे गेलो. एक चांगले एक प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट आहे नागपूरचे. तर त्यांनी मला MRI सजेस्ट केला. नंतर MRI झाल्यानंतर सेकंड विजिट मध्ये त्यांनी डायग्नोज केलं की सर्व्हायकल डिस्टोनिया. आता तेव्हा असं होतं की सर्व्हायकल डिस्टोनिया फक्त एक ऐकलं होतं. त्याच्यानंतर मी ते पाहिलं इंटरनेटवर नेमकं काय असतं. त्यांनी मला प्रिस्क्रिप्शन दिलं, एक 8-10 गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन होतं. त्यांनी त्रास काहीच कमी नव्हता, म्हणजे गोळी खाऊन सुद्धा दुखणं मुवमेंट वगैरे तशाच होत्या. त्याच्यानंतर मी इंटरनेटवर सर्च केलं, त्याच्यात पाहिलं की प्रत्येक ठिकाणी असं होतं की इट इज नॉन क्युरेबल आणि त्याचं कॉज जे होतं ते पण अननोन, म्हणजे कशामुळे होतो आणि त्याचं नेमकं औषध पण नाहीये ऍलोपॅथीमध्ये. त्याच्यानंतर मी जास्त निराश झालो की नॉन क्युरेबल म्हटलं खूप हे झालं. त्याच्यानंतर अनेक डॉक्टरांकडे गेलो, जसं ऑर्थोपेडिक झाले, अजून दुसरे न्यूरोलॉजिस्ट. सर्वांचं म्हणणं तेच होतं की हेच औषध खायचं आहे आणि ते तसंच झालं. आणखी काय काय कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट तुम्ही ट्राय केलं त्यावेळी? त्याच्यानंतर आयुर्वेदिक कडे पण गेलो आम्ही. आयुर्वेदिकनी म्हणजे त्यांनी तसंच होतं, त्याच्यातही काही फायदा नव्हता. इव्हन जे न्यूरोलॉजिस्ट होते त्यांना मी जेव्हा सांगितलं की मी आयुर्वेदिक घेतलंय तर त्यांनी लगेच ते बंद करायला लावलं. त्यांनी सांगितलं की त्याच्यात काही हार्ड मेटल्स असतात
त्याच्यामुळे हा त्रास वाढू शकतो. मग आयुर्वेदिक बंद केलं. आणि एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट ट्राय केल्यानंतर त्याच्याने काय बेनिफिट मिळत होता किंवा काय लिमिटेशन्स होत्या त्या ट्रीटमेंटमध्ये? बेनिफिट म्हणून तर काहीच नव्हतं वाटत. मला वाटतं त्याच्यात काही अँटीडिप्रेसंट वगैरे, झोप वगैरे यायची, त्याच्या व्यतिरिक्त काहीच. लिमिटेशन म्हटलं तर त्याच्यात असं होतं की मी त्यांच्याकडे जात होतो डॉक्टरांकडे, आणि ते तेवढंच प्रिस्क्रिप्शन लिहून दिले. आणि समजा आता मी विचारलं की सर कसं साबर काय होईल, त्यांचं तेच होतं, म्हणजे एक निराशावादी असं की असते असंच राहील, पाहू साबर औषध घेत राहील. कधी आपल्याला वाटलं की आपण आता होमिओपॅथीकडे जायला पाहिजे, होमिओपॅथी औषध घ्यायला पाहिजे? त्याच्यानंतर आम्ही असं म्हणजे ट्रीटमेंट किंवा डॉक्टर जिथे आराम होईल तिथे जायचं असं वगैरे होतं. तर एक पुण्याला स्टेम सेल थेरपी सेंटर होतं. तर आम्ही तिथला म्हणजे माहिती वगैरे काढली. त्याच्यानंतर तिथे जायचं जवळपास ठरलंच होतं आमचं. त्यांनी ती एक सर्जरीचा प्रकार असते, एक 10 सायकल असतात दर महिन्याला, आणि दर महिन्याला तिथे जायचं, एक आठवडाभर स्टे करायचं. एक्सपेन्सिव्ह पण होतं, आणि त्याच्यात रिझल्ट होता 60%, 60 ते 70% तुम्हाला आराम होऊ शकतो, त्याच्यानंतर नाही असं. त्याच्यानंतर मी विचार केला की आपण ज्या पॅथीचा अभ्यास केला त्या पॅथीला एक चान्स द्यायचा आणि ते घेऊन बघायचं असं. आणि त्याच्यानंतर त्यात तुमचं नाव आलं. नंतर म्हणजे होमिओपॅथी त्याच्या आधी पण मी काही ड्रग्ज घेतले होते, म्हणजे मी घेतले होते किंवा बाकीच्याकडून सजेस्ट केलेले कसे तसे. पण मला नंतर म्हणजे असं जाणवलं की आपण म्हणजे योग्य पद्धतीने घ्यायला पाहिजे. मग तसं आम्ही तुमच्याकडे आलो. त्याच्या आधीच्या ट्रीटमेंट मध्ये आणि जेव्हा आपण हे ट्रीटमेंट सुरू केलं तर अप्रोच मध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? पहिल्याच दिवशी जसं केस टेकिंग वगैरे झाली, केस टेकिंग पासूनच जो एक म्हणजे त्याच्या आधी कसं होतं, मी डॉक्टरांकडे जायचो, ते मला औषध द्यायचे, मी औषध घ्यायचो. केस टेकिंगच्या माध्यमातून मला असं वाटलं की मी पण म्हणजे या टीमचा किंवा ही जी प्रोसेस आहे याचा मी एक पार्ट आहे. आणि केस टेकिंग मध्ये जी सुरुवात झाली, जसं जे प्रश्न म्हणजे आधी आलेच नव्हते, जसं मेंटल सिम्पटम्स वगैरे जे म्हणतो आपण, किंवा मुख्य त्रासाव्यतिरिक्त जे त्रास असतात तर ते कधी आलेच नव्हते. ते केस टेकिंग मध्ये सर्व आले. नंतर माझाही इंटरेस्ट वाढला त्याच्यात की आपण पण एक या प्रोसेसची एक पार्ट आहे आणि याच्यातून आपण मार्ग काढू शकतो किंवा बरं होऊ शकतो. आणि तुम्हाला सगळ्यात फर्स्ट साइन ऑफ इम्प्रुव्हमेंट कधी असं कळलं की औषध सुरू केल्यानंतर हा आता थोडा फरक दिसायला लागला? एक सुरुवातीला 15 दिवसाचं औषध दिलं होतं तुम्ही. मला वाटतं 15 दिवसानंतर मी आलो तेव्हा त्रासाव्यतिरिक्त जे काही एक होपलेसनेस आला होता ते कमी झालं. एक कुठेतरी पॉसिबिलिटी किंवा एक म्हणजे आपण बरं होऊ शकतो आणि एक योग्य ठिकाणी आपण आलो. आणि बाकीची थोडे जे लक्षणं होते, जसं दुखणं वगैरे, त्यात पण थोडस म्हणजे ठीक वाटायला लागलं होतं. एक सुरुवात पण मला 15 दिवसातच झाली. आणि हा
फिलिंग ऑफ वेल बिंग जी आहे ते खूप मदत करते आपल्या रिकव्हरीसाठी. हो. आणि मग या सगळ्या हिलिंग प्रोसेसमध्ये कधी असे अपडाऊन आले का, कधी सिम्पटम्स कमी झाले ते पुन्हा वाढले किंवा असं काही झालं का तुम्हाला? नाही, माझ्या याच्यात तरी तसं नाही झालं. म्हणजे मला आठवतंय की कंटिन्युअस कमीच होत गेलं. म्हणजे असं अचानक कधी वाढले व लक्षणं वाढले वगैरे असं झालंच. आणि आपण सुद्धा डॉक्टर आहे आणि खूप साऱ्या पेशंटला ट्रीट करता, खूप साऱ्या दुसऱ्या डॉक्टरची ट्रीटमेंट सुद्धा आपण घेतलेली आहे. तर या केस टेकिंगच्या प्रोसेसकडे, या होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटकडे आपण कसं बघता? जसं मी म्हटलं, केस टेकिंग मध्ये जसं पेशंट पहिल्यांदा येतो आणि आपण केस टेकिंग घेतो तेव्हा त्याला ते एक समाधान असते की एक सुरुवात जी असते त्याच्यात तो एक पार्ट बनतो त्या प्रोसेसचा आणि त्याचा एक इन्व्हॉल्वमेंट वाढते त्याला आणि त्याचा आत्मविश्वास एक वाढतो आणि मी बरा होईल एक काहीतरी आशा तयार होते त्याची, ज्याला आपण इच्छाशक्ती म्हणतो किंवा त्याला वाटते की मी खरंच इथे म्हणजे बरा होऊ शकतो. एक फिलिंग येते केस टेकिंग मधनं आणि ते खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. बरोबर, कारण बाहेर डिस्टोनियाच्या पेशंटसाठी सगळंच वातावरण असतं. ज्याला कोणालाही आपण भेटतो तर प्रत्येक जण हे सांगत असतो की हा जर काही दुरुस्त होऊ शकत नाही, मी इतकं औषध घेतलं आणि त्याच्यात काही बाहेर. तेच एक होप, एक आशा तिथे सुरुवात होते त्याला की नाही मी योग्य ठिकाणी आलो, योग्य व्यक्तीकडे आलो आणि इथून एक सुरुवात झाली आहे आणि म्हणजे मी बरा होईल असं एक आशा तयार होते ते. आणि कुठल्या स्टेजला असं तुम्हाला वाटलं की आता मी आता पूर्ण रिकव्हर झालं, याच्यात बाहेर निघलेलं आहे? मला वाटतं आपण 1.5 ते 2 वर्ष औषध घेतलं. माझ्या मते मी 6 महिन्यात वगैरे 75-80% बरा झालो होतो आणि माझी रिकव्हरी माझ्या मते खूप फास्ट झाली किंवा लवकरच झाली. म्हणजे पहिल्या व्हिजिट पासूनच मला आराम होत गेला, सर्व लक्षणं कमी होत गेले. 6-8 महिन्यात मला म्हणजे भरपूर आराम झाला. भरपूर म्हणजे 90% मी बराच झालो 6 महिन्यात. आणि या गोष्टीला आता 12 वर्ष उलटून गेली. तर आज आपली अवस्था कशी आहे, फिजिकली, मेंटली, प्रोफेशनली? आज मला काहीच त्रास नाही. आता मी बसलोय, त्यावेळेस तुमच्या फर्स्ट विजिट मध्ये मी बसू नव्हतो शकत. तुम्हाला आठवत असेल मी असं काहीतरी सपोर्ट घेत होतो. प्रोफेशनली प्रॅक्टिस सुरू आहे, सर्वच प्रकारचे पेशंट पाहतो मी. जे काही त्रास होते तेव्हा इंजेक्शन लावायच्या वेळेस वगैरे काहीच नाही. त्याच्यानंतर सोबत जे एक नैराश्य किंवा जे आलं होतं असतं, म्हणजे तो वेळ अशी होती की सर्व संपलं, आता प्रॅक्टिस बंद करावं लागेल असं तसं, म्हणजे खूप सारे विचार होते. तर ते आणि आजची कंडिशन म्हणजे खूपच वेगळी आहे. आज मी एकदम नॉर्मल लाईफ जगत आहे, जेव्हा की तेव्हा म्हणजे माझं सोशल लाईफ पूर्ण बदलत आलं होतं. डिस्टोनियाच्या पेशंटमध्ये सर्वात महत्वाचं हे आहे की डिस्टोनिया लाईफ थ्रेटनिंग नाहीये, त्यांनी जीव जात नाही, पण त्याचा जीवनाचा जो आनंद आहे तो म्हणजे संपतो टोटल. सोशल लाईफ बंद होऊन जाते, मित्रात बसणे किंवा कार्यक्रमाला जाणे सर्व बंद होत. कारण ती अवस्थाच अशी असते, एक विचित्र म्हणजे त्याला काय म्हणतो पोझिशन किंवा ऍक्वर्ड पोस्चर जे म्हणतो आपण त्या टाईपचं असते. त्याच्यामुळे तो पेशंट म्हणजे समाजात किंवा गर्दी किंवा 4 चौघात असं बसायची
हे म्हणजे टाळतो अक्षरशः. म्हणजे मी पण टाळत होतो असं. इव्हन कोणी भेटायला आले तरी असं वाटायचं की म्हणजे लपून जायचं वगैरे असं प्रकार होता. तर डिस्टोनिया म्हणजे सर्वात म्हणजे त्या पेशंटला सर्वात जास्त त्रास त्याचा होतो की त्याचं म्हणजे जीवनाचं जे एक नॉर्मल जीवन असते, ज्याला आपण जीवनाचा आनंद घेतो, आपण रोजचं म्हणजे रोज जीवन जगतो आपण, ते त्याचं म्हणजे थांबून जात असं. म्हणजे सोशल लाईफच नाही, कुठे जाणे येणं नाहीये, मग त्यालाही म्हणजे त्याला काही जीवन नाही म्हणत ना असं. आणि आता तुम्ही सगळंच करू शकता सोशली, सर्व 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 कुठेही काहीच अडचण नाही. व्हेरी गुड. आम्हाला खूप आनंद आहे की आपण इतक्या चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकतो. तर या सगळ्या हिलिंग प्रोसेस नंतर आता होमिओपॅथीकडे पाहायचा दृष्टिकोन कसा आहे आपला? तेव्हापासून होमिओपॅथीकडे पाहायचा दृष्टिकोन म्हणजे ज्या पॅथनी जिथे माझं जीवनच थांबलं होतं, प्रॅक्टिस थांबली होती किंवा संपली असती कदाचित, अजूनही प्रॅक्टिस करत नसतो, खाली बसलो असतो. त्या पॅथीनं मला एक म्हणजे याच्यावर आणलं. तर मला हे म्हणायचं आहे की जसं न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे एखाद्याला झाला, सर्व्हायकल डिस्टोनिया झाला, जसं मी म्हणजे एखाद वर्षानंतर आलो तुमच्याकडे, म्हणजे जवळपास 1 वर्ष मला त्रास होता तुमच्याकडे मी आलो. मला म्हणजे अशा पेशंटला हे सांगायचं आहे की त्यांनी होमिओपॅथीकडे फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून बघावं. कमीत कमी म्हणजे तुम्ही समजा ऍलोपॅथीचं औषध सुरू आहे तरी तुम्ही सोबत म्हणजे होमिओपॅथीकडे जाऊन होमिओपॅथिक औषध घ्यावं. तर शेवटच्या प्रश्नाचं उत्तर अभी तुम्ही ऑलरेडी दिलं की तुम्हाला काय मेसेज द्यायचा या डिस्टोनियाच्या पेशंटसोबत, कारण ते खूप फ्रस्ट्रेटेड आहे, त्यांना काही आशेचा किरण दिसत नाही, कुठे आराम दिसत नाही आणि डिटोरिएट होत आहे ही कंडिशन रोजचे रोज. सो अशा लोकांना काय मेसेज द्यायचं तुम्हाला? ज्यांना म्हणजे झाला आहे त्यांना, जसं ज्यांना समजा डिस्टोनियाचा त्रास आहे, त्यांचं औषध वगैरे सुरूच असते, न्यूरोलॉजिस्ट हे ते त्यांच्या व्हिजिट वगैरे देऊन चुकतात ते. अशा लोकांना मला एक मेसेज द्यायचा आहे की जसं मी होमिओपॅथीकडे वळलो, सरांकडे आलो, आपण पण होमिओपॅथी एक ऑप्शन, फक्त ऑप्शन म्हणून नका हे करू, पण एक लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून, आणि तुम्ही याच्यातून बरे होऊ शकता. माझ्याकडे पाहून तरी नक्की तुम्ही विचार करू शकता, योग्य ठिकाणी सरांसारख्या डॉक्टरकडे जाऊन तुम्ही नक्की याच्यातून निघू शकता आणि तुमचं जीवन पूर्ववत व्यवस्थित जगू शकता. नक्कीच. आपण खूप साऱ्या लोकांसाठी, डिस्टोनियाच्या सफर करणाऱ्या लोकांसाठी एक मोटिवेशन आहे, एक इन्स्पिरेशन आहे की आपण सुद्धा या आजारातून बाहेर निघू शकतो आणि कम्प्लिटली नॉर्मल आयुष्य आपण जगू शकतो. आता एक रॅपिड फायर राऊंड. तर एका शब्दात आपली हिलिंग जर्नी कशी डिस्क्राईब करायला आपण? एका शब्दात म्हणायचं तर आपण लिबरेटिंग म्हणू शकतो. कारण डिस्टोनिया आपल्याला जखडलं होतं, आपलं जीवन एक मर्यादित केलं होतं, त्याच्यातून आपल्याला मुक्तता पाहिजे होती आणि होमिओपॅथीनी आणि तुमच्या प्रयत्नांनी, तुमच्या औषधांनी त्याच्यातून मुक्त झालो. खूप छान. आणि या सगळ्या फ्रस्ट्रेटिंग सिच्युएशन मध्ये, आजारामध्ये तुमचा सगळ्यात मोठा स्ट्रेंथ काय होता? सोर्स ऑफ स्ट्रेंथ काय होता? सर्वात मोठा स्ट्रेंथ म्हणजे मी होमिओपॅथीवर टाकलेला विश्वास, तुमच्यावर टाकलेला विश्वास, नंतर माझी इच्छाशक्ती आणि माझ्या फॅमिलीचा सपोर्ट,
विशेषतः माझ्या पत्नीचा. एकच शब्दात होमिओपॅथी. होलिस्टिक. कारण तो फक्त तुम्हाला तुमचे जे शारीरिक लक्षणं आहे किंवा शारीरिक रोग आहेत त्याच्यावरच ट्रीटमेंट न करता, म्हणजे त्यालाच बरं न करता, तुमचं माइंड आहे, तुमचं स्पिरिट आहे, त्याच्यावर पण म्हणजे क्युअर करते. आणि जर आपण ज्यावेळी तुम्हाला डायग्नोसिस झालं त्यावेळी परत समजा तुम्हाला जाता आलं आणि त्यावेळी स्वतःलाच तुम्हाला काही ऍडवाइस देता आली तर काय झालं? मी त्यावेळेस स्वतःला हे ऍडवाइस करील की ज्या पॅथीमध्ये आपण शिकलो त्या पॅथीकडे सर्वात आधी अप्रोच करायला पाहिजे होतं. म्हणजे तो 1 वर्ष तुमचा वाया नसतं आणि तो त्रास सहन करायला नसतो. बरोबर. छान. आपण खूप छान मार्गदर्शन केलं, आपला अनुभव मोकळेपणाने सांगितला आणि तो भरपूर लोकांसाठी एक मार्गदर्शक म्हणून करणार आहे. आपला आभार. थँक्यू सो मच.